हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण रवा ढोकळ्याची रेसिपी करतो आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतला आहे. दही थोडंसं आंबट आहे. आंबट दही घेतलं तर जास्त चविष्ट होतो ढोकळा. आणि दही इथे मी छान जरा फेटून घेते विस्करने. आता यात आपण घालूया 1.5 वाटी रवा. जो नॉर्मल रवा असतो तो, बारीक रवा वापरू नका, जाडवाला रवाच वापरा इथे. आणि हे छान आपण असं मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणात 1 वाटी पाणी घालूया. थोडं थोडं पाणी घालून इथे आपण हे मिक्स करून घेऊया. तर इथे पूर्ण 1 वाटी पाणी मी वापरलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी बघा. आता तुम्हाला पातळ वाटतंय, पण ते आपण थोडा वेळ ठेवल्यानंतर मिश्रण घट्ट होतं, कारण तो रवा असल्यामुळे तो पाण्यामध्ये छान फुलतो. आता इथे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया. छान मिक्स करून घेऊया. आणि आता याला आपण 15 मिनिटं रेस्ट देऊया. तोपर्यंत मी इथे ढोकळा शिजवण्यासाठी स्टीमर तयार करायचं दाखवते. हे नवशिकांसाठी आहे. आता तुम्ही म्हणाल हे गरज नाहीये दाखवायची, पण काही लोकांना अजिबात कुकिंग येत नाही, त्यांना मी हे दाखवते. तर इथे मी एका कढईमध्ये स्टँड ठेवलाय. त्यात 2 ग्लास पाणी घालायचं आणि हे ताट आपण त्यात ठेवून वर झाकण ठेवायचं, म्हणजे आपला स्टीमर तयार होतो. तर या ताटाला मी आता छान तेल लावून ग्रीस करून घेते. आता 15 मिनिटांनी ना आपलं मिश्रण आपण चेक करतोय. तर हे बघा थोडं घट्ट झालं आहे. तर याच्यात आणखीन आपल्याला अर्धा वाटी पाणी लागेल. तर थोडं थोडं करून आपण इथे अर्धी वाटी पाणी घालूया, कारण याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती पातळ असायला पाहिजे. फार घट्ट नाही चालणार, कारण तो रवा असल्यामुळे तो छान फुलला पाहिजे. त्यासाठी आपण आणखीन अर्धी वाटी इथे पाणी घातलेलं आहे. टोटल मी इथे 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता इथे आपण घालूया इनो. तर लेमनवाला इनो तुम्ही यूज करू शकता, किंवा ब्ल्यू कलरचा जो असतो पॅकेटवाला तो तुम्ही इथे यूज करू शकता. आता महत्वाचे टिप्स म्हणजे इथे तुम्ही इनो घातल्यानंतर फार वेळ थांबायचं नाही. पटकन मिक्स करून बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतायचं आहे. आता इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इनो. आता आपण ताट घेऊया आणि त्याच्यामध्ये हे अर्ध मिश्रण मी घालते, कारण मला जाड ढोकळा नको आहे, मला पातळ हवा आहे. तर त्यासाठी मी 2 पोर्शन मध्ये मी ढोकळा तयार करणार आहे. तर हा अर्धा बॅटर घालून मी ह्याचा तयार करून घेते, आणि मग कुकरमध्ये मी हे जे राहिलेलं मिश्रण आहे त्याचा मी ढोकळा तयार करून घेणार. तर इथे थोडीशी काळी मिरी पावडर भुरभुरली आहे. आणि इथे थोडी लाल मिरचीची पावडर आहे. तुम्ही याच्याऐवजी पावभाजी मसाला सुद्धा घालू शकता. पावभाजी मसाल्याने सुद्धा फार छान चव येते ढोकल्याला. तर इथे बघा स्टीम झालेलं आहे, छान पाण्याला उकळी आले. आता आपण याच्यामध्ये हा ढोकळा ठेवूया शिजण्यासाठी. तर इथे आपल्याला 15 मिनिटं ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे, स्टीम द्यायची आहे. 15 मिनिटं याला अजिबात उघडायचं नाही, आणि गॅस आपण मोठा ठेवायचा आहे. आता इथे आपण ढोकल्यासाठी चटणी लागणार आहे आपल्याला, तर चटणी तयार करूया. तर 1 वाटी मी इथे कोथिंबीर घेतली धुवून चिरून. त्याच्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि थोडेसे शेंगदाणे वापरले आहेत. तर 5-6 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात आणि अर्धा इंच अद्रक घेतलाय. 4-5 मिरच्या घेतल्यात आणि अर्धा लिंबू घेतलाय. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि लिंबाचा रस आपण यात घालूया.
थोडंसं पाणी घालूया आणि हे छान एकदम फाईन वाटून घेऊया. तोपर्यंत इथे आपला ढोकळा मला असं वाटतं झाला असेल, तर आपण चेक करूया. 15 मिनिटं झालेली आहेत. तर इथे मी सुरी इन्सर्ट करून बघते. ढोकळा आपला अजिबात त्याला चिकटलेला नाही, याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजलेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. आणि याला छान एक 15 मिनिटं थंड होऊ देऊया. गरम गरम ढोकळा कधीच डिमोल्ड करायचा नाही, कारण तो मग तुटतो आणि मग सगळा त्या ताटाला पण चिटकतो. त्यासाठी त्याला छान थंड होऊ द्या. एक 10 ते 15 मिनिटात तो थंड होतो. इथे बघा चटणी सुद्धा छान वाटलेली आहे मस्त, आणि ही चटणी खूप छान चवीला लागते. तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आता ढोकळा आपला थंड झाला आहे, जरा बऱ्यापैकी थंड झाला आहे, आणि ह्याला आपण आता कट करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या शेप मध्ये तुम्ही करू शकता. मी इथे स्क्वेअर पीस मध्ये कट करते. हा ढोकळा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. खूप छान चवीला लागतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, आणि घरातल्या साहित्याने सगळं आपल्याला हा ढोकळा तयार करता येतो. तर बघा, या पद्धतीने तुम्ही पलिताने असं स्क्रॅप करून हे ढोकळा असं तुम्ही काढून घ्या, कारण ताटाला अजिबात चिटकत नाही, छान सुटतो पटकन. तर इथे बघा ढोकळा किती छान मऊसूत झालेला आहे, आणि चवीला तर खूप भन्नाट लागतो. तुम्ही नक्की करून बघा. बाहेरच्या ढोकल्यापेक्षा हा घरचा ढोकळा जो आहे ना, रवा ढोकळा, खरंच खूप छान लागतो चवीला. नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे ना मी सगळे आता हे ढोकळे काढून घेणार आहे. हे बघा छान असे सगळे सुटलेत. तर इथे आता मी याच्यावर फोडणी नाही केली. तुम्हाला फोडणी हवी तर तुम्ही याच्यावर फोडणी सुद्धा करू शकता. मी नाही केली. फोडणी केल्यानंतर आणखीन चव वाढते. तर इथे चटणी सोबत ढोकळा खूप छान लागतो. आणि जर तुम्हाला चटणी नसेल करायची तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हा ढोकळा खाऊ शकता. खूप चवीला छान झाला आहे ढोकळा, आणि मस्त मऊसूत झालेला आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी.